प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये पूर्ण सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ दाखवता आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, आज सुंदरच्या संध्याकाळच्या प्रहरी मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलो आहे. आणि देवाचा मन्ना आहे की तो आत्मिक भोजनाने तुम्हाला तृप्त करून तुमचं जीवन दुःख जाऊन तुम्ही आनंदात जगणार. आणि ऑनलाईन जेवढे बिलीवर आहे, जेवढे ऑनलाईन लोक बघत आहेत, प्रत्येकाने येशूदाय सागर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून आज जास्तीत जास्त चॅनल लोकांना दाखवतील, जास्तीत जास्त आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल, जास्तीत जास्त तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे. म्हणून प्रियजनांनो, प्लीज हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी निर्मयाचा 30वा अध्याय वचन वाचतो, कारण की आत्मिक मान्यद्वारे आपण तृप्त होतो. बंदिवानातून सुटकेचे वचन. परमेश्वराचे वचन निर्मला प्राप्त झाले ते हे. परमेश्वर इस्रायल देव असे म्हणतो की जे वचन मी तुला सांगितले ती पुस्तकात लिहून ठेवू. कारण परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहे की जे लोक इस्रायल व यहुदी बंदिवानास मी उलटवीन व मी जो देश त्यांना पूर्वी दिला होता त्या देशात परत आणीन व त्यांचा ताबा घेईन, असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर तुमच्या जीवनातले बंधनं तोडायला तयार आहे. तुमच्या जीवनातले कर्जाचे श्राप, जे बंदिवानात होते, जे सैतानी बंधनात होते, जखडात होते, कर्जामध्ये होते, दुःखामध्ये होते, भीतीमध्ये होते, टेन्शनमध्ये होते, परमेश्वर म्हणतो मी ते दुःख तोडायला तयार आहे. मी ते दुःखातून तुम्हाला दूर करायला तयार आहे. मी तुम्हाला आज आनंद द्यायला तयार आहे. मी आज तुम्हाला जीवन द्यायला तयार आहे. कारण की येशू म्हणतो, मीच मार्ग, सत्य, जीवन आहे. मी तारण द्यायला तयार आहे. जो बंदिवानाचा जोखडे आहे तुमच्या जीवनात, प्रार्थना करायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो, प्रार्थना करायचं मन असलं तरी तुम्ही करू शकत नाही, हे बंधन आहेत सैतानाचे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनाला बसता त्यावेळेस डिस्टर्ब पण येतं. हे सगळे जोकडे देव म्हणतो आज निर्मया 30 वचनाप्रमाणे ते सर्व जोकडे मी आज तोडायला तयार आहे. आज प्रियजनांनो, येशू तुमच्या जीवनातले प्रत्येक बंधनं तोडायला तयार आहे. आज त्या येशूला तुम्ही हृदय अंतःकरणात घ्या आणि आज त्या येशूला अंतःकरणात घ्या. निर्मया 30 प्रमाणे तो देव आज तुमच्या जीवनात कार्य करणार. मी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार. म्हणा, प्रभू येशू, आज निर्मया 30 प्रमाणे माझ्या जीवनातले पूर्ण बंधनं तोडा. कारण की तुमचं वचन सांगतं, जितक्याने येशूला ग्रहण केलं तितके देवाचे लेकरं झाले. आणि येशू, तुम्ही आमच्यासाठी आले, वजस्तंभावर मरण पावले, मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत आले. आणि येशू, तुम्हाला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य आम्हाला मिळाले. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा, ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. जसं निर्मया 30 मध्ये तू म्हणतोस, प्रभू, तू बंधन अडकणं जोखडं तोडणारा परमेश्वर आहेस. प्रभू, आज या लेकरांच्या प्रत्येक बंधन अडकणं मी तोडतो. ईश्वरा, ज्या बहिणी लेकरून केला, लेकराचा आशीर्वाद कार्याच्या श्रापामधून मोकळे करतो. ईश्वरा, बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य करतो. व्यसनधरित आत्म्याचं कार्य काढतो. येशूचा पवित्र आत्म्याच्या